साहेब एक विचारू का? नको विचार. तुम्हाला त्या गोपालच्या बायकोवर का संशय येतोय? तू तद्दन गल्ला भरू हिंदी सिनेमे पाहत नाहीस वाटतं. त्यात एक डायलॉग असतो, पुलिस की इंक्वायरी शक से शुरू होती है और यकीन पर खत्म हो जाती है. तसं जोपर्यंत आपल्याला खरा गुन्हेगार सापडत नाही ना, तो आसपासच्या लोकांना संशयाच्या जाळ्यात ओढावं लागतं, शोधावं लागतं. तुम्ही हे करत नाही, हलगर्जीपणा करता. नोकरीहून काढून टाकेल मी तुम्हाला. अहो मी काय केले साहेब? मला तर तुझ्यावरच संशय, तुझ्यावर, तुझ्या भावावर आणि तुझ्या वडिलांवर. एक दिवस त्यांना अटक करून आत टाकणार आहे मी इकडे. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. का सुधाकर तुला सांगितलं होतं तुझ्या वहिनीला घेऊन ये म्हणून. लोक लग्नाला जोडीने जातात, समारंभाला जोडीने जातात. तुम्ही पोलीस स्टेशनला जोडीने आलात त्याबद्दल वा 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 वा. नाही, पोलिसांची मदत करण्यासाठी इथं आलोय. जामकर साहेब राग नका मानू. नाही मानत. जरा स्पष्टच बोलतो. स्पष्ट बोला. माझ्या बायकोला इथं चौकशीसाठी बोलवलंय. तिला जो त्रास देत आहे हे काय मला आवडलेलं नाही. आमच्या पोलीस कारवाईमुळे तुम्हाला त्रास होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला आय एम सॉरी म्हणतो. चौकशी यांची होणार आहे तेव्हा तुम्हाला मी आय एम सॉरी म्हणतो. आय एम सॉरी. मला तुमच्या बायकोशी जरा एकांतात बोलायचं आहे, तेव्हा तुम्ही इथे थांबा. तुम्हाला जे काही विचारायचंय, जे काही बोलायचंय, ज्या काही गप्पा मारायच्यात तुम्ही माझ्यासमोर मारू शकता. मी तुम्हाला परवानगीसाठी विचारत नाहीये, मी तुम्हाला सांगतोय. इथे माझी ऑर्डर चालते. माय पोलीस स्टेशन, माय ऑर्डर. लाली, दानवी. इथं बस. बसा. आपल्या नवऱ्याला कुणी हात लावला की जिचा होतो जीव वर खाली, तीच हीच ती गोपाळ टेलरची बायकोची सौका लाली. हे बघा लाली, तुम्हाला इकडे बोलवावं लागलं याचं आम्हाला फार वाईट वाटतं. पण आमचं कामच तसं आहे, आम्हाला भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावं लागतं. त्यामुळं तुम्हाला इकडे बोलवलं. पण तुम्ही काही काळजी करू नका, रिलॅक्स राहा, कम्फर्टेबल व्हा. आणि मी काय जे विचारेन त्याची उत्तरं द्या फक्त. त्या दिवशी रात्री जेव्हा तुम्ही बाहेर पडलात तेव्हा काय घडलं आणि तुम्ही काय काय बघितलं मला जरा बैजवार सांगा. सांगते साहेब. ते घरी नव्हते म्हणून मी त्यांना शोधायला घराबाहेर पडले त्या रात्री. तर ते काय मला कुठे दिसले नाहीत. पण तेवढ्यात जितू भाऊजींची रिक्षा दिसली. मी ती थांबवली आणि त्यात परत आले तर हे माझी वाट बघत वाड्याच्या बाहेर फेऱ्या मारत होते. माधुरीबद्दल तुम्हाला काय माहिती? खरं सांगायचं तर आधी ती मला आवडत नव्हती साहेब. ती लय बालिश वागायची, वाटेल ते बोलायची म्हणून. पण हळूहळू ना आमच्यात मैत्री व्हायला लागली. मग मला कळलं की ती काय वाईट मुलगी नाहीये, चांगल्या मनाची आहे, मोकळ्या मनाची आहे. आत एक बाहेर एक असा तिचा स्वभाव नव्हता. असं काय वाटलं ना, मनात आलं ना लगेच वागून मोकळं व्हायची. आम्ही तिच्या लग्नाची शॉपिंग पण एकत्रच केली होती. कुठे केली ती शॉपिंग? हेच सातारा मार्केटमध्ये. लय फिरलो होतो दिवसभर. अहो हळदीत पण केवढी खुश होती ती. या लालीने इमोशन्स मध्ये माझ्याबद्दल काही भलतं सलतं सांगायला नको. मला बघायला पाहिजे. कुठे? अरे हात चालले, लाली रडतात, त्यांना सावरायला पाहिजे म्हणून चालले. त्यांना नंतर सावरायचं, कळलं का? आज साहेब चौकशी करतात ना.
चौकशी अजून संपली नाही. अरे दादा असं काय बोलतो, वहिनी आहे तुझी, सांभाळायला पाहिजे जरा जाऊन. कायद्यासमोर नाती भीती काय नसतात, कळलं का? एकदा चौकशीला बोलव ना तर तो माणूस एकतर संशयी असतो नाहीतर आरोपी. तुम्हाला सांगू साहेब, मी या गावात लग्न करून आले, मला कोणीच मैत्रीण नव्हती. लय एकटं वाटायचं. माधुरी माझी पहिली आणि एकमेव मैत्रीण. आता कुठं आम्ही मनातल्या गोष्टी एकमेकींना सांगायला लागलो होतो, बोलायला लागलो होतो, तर गप गुमानी इथं बसायचं. अरे नाही का आधार देऊ दे मला. सर तुला कळतं का चौकशी सुरू आहे ते? हा मुद्दामून करतो का रे? अरे मुद्दाम कशाला करतो? तमाशा करू नको. अरे तमाशा कुठं करतोय लगा? तुला आठ टाकीन धरून. साहेब ती परत आली ना, मी तिला विचारणारच आहे, ही अशी कुणालाही न सांगता कुठं निघून गेली होतीस, सगळ्यांच्या जीवाला घोर लावून. अरे लाडी कोण आहे? काय साहेबाऊ सारखा आधी यायचं म्हणत होतं. मी सांगतोय आज चौकशी सुरू आहे तरी मुद्दाम तमाशा चाललाय याचा. अहो मी कुठं तमाशा करतोय? मी काय सुद्धा करत नाही. सोड मला. शांत बस जरा. लालीजी तुम्हाला बरं वाटतंय ना? टेन्शन नाही ना काय? साहेब हे असं चाललंय मागासपासून, याचं मुद्दाम करतोय मागासपासून बाहेर कालवा. मी कशाला? काय लाली? ओ लालीजी उठा उठा उठा. लालीजी उठा. हो लालीजी उठा. अरे पाणी आणा ना कोणीतरी. अरे आणा ना पाणी. हे पाणी पाणी दे. उठा. लालाजी काय झालं? लालाजी काय होते तुम्हाला? हा रडतंय कशासाठी मग? हो जामकर साहेब, अहो काय आहे? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. असं काय प्रश्न विचारा ज्याच्यामुळे लालीजीने चक्कर आली? एकतर सगळ्या गावासमोर तुम्ही मला शर्ट काढायला लावला, सगळ्यांसमोर माझे आबरूचे धिंडावडे काढले. आता इथे प्रश्न माझ्या बायकोचा आहे, तिच्या इज्जतीचा आहे. असं काही झालेलं नाहीये. मी त्यांना काही जुजबी प्रश्न विचारले, माधुरीचा विषय काढला आणि त्या लगेच रडायला लागल्या. काय करणार सांगा? काय जामकर साहेब, अजून त्रास द्यायचा आहे तुम्हाला? होऊ दे तुमच्या मनाची शांती, द्या अजून त्रास. नाही, तुमच्या बायकोवर खूप प्रेम आहे हे पाहून आनंद झाला. आता त्यांना घरी घेऊन जा. नाही विचारा ना, अजून जे काही प्रश्न असतील एकदाच विचारा. 17 वेळा नको त्रास आम्हाला सुद्धा. त्यांना घरी घेऊन जा. हो चला. तुम्हाला बरं वाटतंय का? आपण चला. स्वतःच्या लग्नाच्या बायकोवर इतकं प्रेम दुर्मिळ आहे. त्यांचं काय लव्ह मॅरेज की काय? लव्ह मॅरेज कसलं? याला लग्न नव्हतं करायचं तिच्याशी. अहो लग्न सोडा तोंड बघत नव्हतं तिचं, पण आता याला नुसताच बायकोचा पुळका आलाय. तिच्या नवऱ्याला हात लावला की जिचा जीव होतो वर खाली, तीच ही गोपाळ टेलरची बायको चिसौका लाली. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.